आपला आजचा पदार्थ आहे पाणीपुरी. ही पाणीपुरी आपल्या शरीरासाठी चांगली आहे का नाही हे आज आपण तपासून बघूयात. आता पाणीपुरीमध्ये 2 मेन घटक असतात. एक आहे पाणी आणि एक आहे पुरी. जेव्हा आपण पुरीचा विचार करतो, तेव्हा ती कुठल्याही पदार्थापासून बनू शकते. म्हणजे त्याच्यामध्ये रवा असू शकतो, त्याच्यामध्ये मैदा असू शकतो, त्याच्यामध्ये कणिक असू शकते. तर हे कशापासून बनलंय हे आपल्याला कळणं थोडं अवघड जातं. जर तो मैदा त्यात वापरला गेला असेल, तर ते आपल्या शरीरासाठी खाणं चुकीचं आहे. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन कुठल्याही प्रकारची जी पुरी बनते, ती तळली जाते आणि जेवढा पदार्थ तळलेला आहे, तेवढा तो खाणं चुकीचं आहे. हे झालं पुरीबाबत. आता जेव्हा आपण पाण्याचा विचार करतो, तेव्हा त्याची शुद्धता कारण पाणी जे भेळसाठी, पाणीपुरीसाठी वापरलं जातं, ते गाड्यांवरती बऱ्याच वेळा अशुद्ध प्रकारचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला पोटाचे आजार होतात. परंतु जर आपण पाणी शुद्ध आहे असं समजून पुढे गेलो, तर त्याच्यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर म्हणजे ज्याला आपण अस्पार्टेम किंवा सुक्रालोज सारखे पदार्थ म्हणतो किंवा स्वीट अँड लो वगैरे म्हणतो. ते मोठ्या प्रमाणात वापरलेले असतात. कारण त्याशिवाय त्या पाण्याच्या मधला गोडवा जो आहे, जो चिंचेबरोबर आला पाहिजे किंवा त्याची चव आली पाहिजे, तो येत नाही. मी तर असं विशेष कुठं बघितलं नाहीये, की जो माणूस बाहेर गाड्यावरती गूळ विरघळून किंवा खजूर त्या पाण्यात वापरत असेल. बहुतांशी वेळा आर्टिफिशियल स्वीटनर किंवा साखरेच्या आसपास जाणारे पदार्थ त्यात वापरले जातात, जे आपल्या शरीरासाठी खाणं चुकीचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला पाणीपुरी खायचीच असेल, तर त्यातलं पाणी शुद्ध आहे, ह्याची खात्री करणं आवश्यक आहे आणि त्याच्या पाण्यामध्ये गूळ किंवा खजूर वापरलेला आहे, ह्याची खात्री करणं आवश्यक आहे. जर त्यात आर्टिफिशियल स्वीटनर असेल, तर ही पाणीपुरी खाऊ नका. त्याच्यामुळे ह्याला मी रेटिंग देतो आहे. जर घरी तुम्ही व्यवस्थित पाणी करून खाल्लत, तर 3 आणि बाहेर खाल्लं तर 1.